एक दिवस नवरा घरी दारू पीत बसला होता. बायकोला नवऱ्याची सवय आवडायची नाही. नवरा, आज तू पिऊन बघ. बायकोने एक घोट घेतला. बायको, किती कडू आई. नवरा, तुला काय वाटलं मी मजा मारतो? विषाचे घोट पितो विषाचे. बायको, अहो रॅगिंग म्हणजे काय? नवरा, रॅगिंग म्हणजे त्रास देणे. बायको, थोडं उलगडून सांगा हो. नवरा, लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला, व्हॅलेंटाईन डेला जबरदस्ती गिफ्ट मागून घेतेस ना, त्यालाच इंग्रजीत रॅगिंग म्हणतात. सकाळी सकाळी नवरा बायकोचं भांडण झालं. संध्याकाळी ऑफिसमधून निघताना नवऱ्याने बायकोला कॉल केला. नवरा, रात्री जेवायला काय करणार आहेस? बायको, विश. नवरा, मी आज रात्री उशिरा येईल, तू वेळेत जेवून झोप. मुलगा, बाबा तुम्ही आईमध्ये असं काय पाहिलं की तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला? वडील, तुझ्या आईच्या गालावर असलेला लहानसा तीळ. मुलगा, बापरे, इतक्या लहान तिळासाठी इतकं मोठं संकट ओढवून घेतलं तू. नवरा बायकोचं प्रचंड भांडण झालं. हमरी तुमरी झाली. बायको प्रत्येक वाक्याला प्रत्युत्तर देऊ लागली. ते ऐकून नवरा संतापला. नवरा, अगं जा ग जा, तू माझं काय वाकडं करणार? तेव्हापासून नवऱ्याचा मोबाईल मिळत नाहीये. नवरा, मला घटस्फोट हवा आहे साहेब. जज, पण झालंय काय? नेमकी समस्या काय तुमची? नवरा, मला बायको भांडी फेकून मारते. जज, आत्ताच करायला लागली की आधीपासूनचं? नवरा, 5 वर्षापासून मारते. जज, मग इतक्या वर्षांनी घटस्फोट का मागताय? नवरा, कारण आता तिचा निशाणा बरोबर लागतोय. नवरा बायकोचा प्रेमळ संवाद सुरू होता. नवरा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. बायको, माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगाशी लढेल. नवरा, पण तू फक्त माझ्याशीच भांडत असतेस. बायको, अहो तुम्हीच तर माझं जग आहात. नवऱ्याने कपाळावर हात मारून घेतला. बायको, मी आज तुमच्यासाठी स्पेशल डिश बनवली आहे. नवरा, काय केलंस नेमकं? बायको, असा पदार्थ केलाय की खाल्ल्यावर उकाळा गायब. नवरा, असं काय केलं आहेस? बायको, भाज्या तळल्यात नवरत्न तेलात, थंडा थंडा कुलकुल. बायको, अहो उठा, सकाळ झाली. नवरा, डोळ्यावर अजून झोप आहे. बायको, तरीही उठा, 8 वाजून गेलेत. नवरा, असं काही म्हण की माझी झोप उडेल. बायको, रात्री जानू जानू म्हणत जिच्याशी चॅट करत होता ती मीच होते. माझं दुसरं आयडिया आहे ते. तेव्हापासून नवऱ्याची झोप उडाली. 3 दिवस झाले डोळ्याला डोळा नाही. बायको, आपण कुठे चाललोय? नवरा, लॉंग ड्राईव्हला. बायको, मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? नवरा, मला पण आताच कळलंय, कारचे ब्रेक फेल झाल्यावर.